ईश्वराशिवाय जी बुद्धी काम करते ती विकारामध्ये असते, ती दुर्बुद्धी असते. ती आम्हाला संसार अवस्था देते, नरकावस्था देते आणि स्वर्गावस्था देते, पण ते आत्मसुख देत नाही. म्हणून जगत असताना जीवनाची धन्यता प्राप्त व्हावी अशी वाटत असेल तर ती सद्बुद्धी आमच्या ठाई प्राप्त व्हावी असेल. हे सद्बुद्धी कधी कोणाच्या नशिबामध्ये येते? परमार्थ हा परिवर्तनाचा भाग आहे. संसार करावा लागत नाही, तो होत असतो, पण परमार्थ हा पुरुषार्थाचा भाग आहे आणि त्यामुळे तो करावा लागतो. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जे करतात या मार्गामध्ये पडतात त्यांना कधी नाही कधीतरी धन्यता प्राप्त होते. परमार्थाचा अर्थ आहे की सद्गुणांची दिवसेंदिवस वृद्धी होत जाणं, विकास होत जाणं आणि दुर्गुणांचा दिवसेंदिवस निराकरण होत जाणं. धन्यतेकडे जात असणाऱ्या मार्गाचं सामर्थ्य वाढणं आणि पतित होणाऱ्या मार्गाचं समर्थन न करता त्याचं निराकरण करणं. आम्ही या मार्गाकडे कधी येतो त्याच्यासाठी कोणकोणत्या घटना जीवाच्या बाबतीमध्ये घडणं अपेक्षित आहे. सद्बुद्धी सगळ्यांनाच नाही मिळत, काही जणांनाच मिळते आणि ते मिळण्याचं भाग्य कोणाच्या नशिबामध्ये असतं. ऐसी कर्म साम्य दशा ते तो होय वीरेशा, सद्गुरु अपैसा भेटेची का समोर. सद्बुद्धी प्राप्त झाल्यानंतर सद्गुरु आपोआप भेटतात.